शेतकरी बांधवांनो, तुमचा पीक विमा भरायचा राहिला आहे का? चिंता करू नका. पीक विमा भरण्याची तारीख या ठिकाणी वाढलेली आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा योजना 2026 ची पीक विमा भरण्याची तारीख या ठिकाणी वाढलेली आहे असे या ठिकाणी मंत्री महोदय दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहे. चला तर मग बघूया या पीक विमा भरण्याची अंतिम मुदत या ठिकाणी किती झालेली आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आले असतील चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, राज्यातील 61,82,218 शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र या ठिकाणी बघू शकता कशामुळे तारीख वाढवलेली आहे, मुदत वाढवलेली आहे, त्याचं कारण या ठिकाणी दिले. काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी म्हणजेच काही शेतकऱ्यांना विमा भरताना तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी झालेली नाही किंवा इतर कारण जे काही असतील अर्ज करता आलेला नव्हता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा विचार करून पीक विमा अर्जाची या ठिकाणी अंतिम मुदत 31 जुलै ऐवजी 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच आज शेवटची तारीख 31 जुलै होती, ती आता 10 ऑगस्ट 2026 पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही तारीख या ठिकाणी आता लक्षात ठेवा. या ठिकाणी समोर बघूया काय दिले. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विम्यासाठी अर्ज केलेला नाही त्यांनी 10 ऑगस्टच्या पूर्वी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आज कृषी मंत्री या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी केलेले आहे. चला तर मग बघूया समोर काय दिले ते. राज्यात विभागणी आहे पाहिल्यास मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक म्हणजेच 13,25,000 या ठिकाणी 13,25,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदवला आहे. सर्वाधिक या ठिकाणी मराठवाड्यामध्ये संभाजीनगर या विभागातून 13,25,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा आपला उतरवला आहे. तर कोकण विभागातून केवळ 1,02,335 लोकांनीच आतापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे या विभागाचा प्रतिसाद सर्वात कमी राहिला आहे असे या ठिकाणी नमूद केलेले आहे. चला तर बघूया आणखी समोर काय दिले ते. या ठिकाणी बघू शकता इतर विभागामध्ये अमरावतीला 6,91,973, पुण्यामध्ये बघू शकता 6,07,663, नागपूर विभागामध्ये 4,53,383, नाशिक विभागामध्ये 3,33,385, लातूर विभागामध्ये 2,42,826, कोल्हापूर विभागामध्ये 2,40,253 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेले आहेत. या ठिकाणी विभागणी आहे आतापर्यंत इतके अर्ज झालेले आहेत. त्याचबरोबर खाली बघूया आणखी काय महत्त्वाचा मुद्दा आहे ते. या ठिकाणी बघूया काय दिले ते. तसेच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधून तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत 10 ऑगस्ट 2026 पूर्वी पीक विम्याचा अर्ज पूर्ण करावा असे आवाहन कृषी विभागाने या ठिकाणी केलेले आहे. चला तर मग खाली बघूया काय महत्त्वाचा मुद्दा आहे आणखी या ठिकाणी. दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना ही अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि हवामानातील बदलामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेत सहभागी व्हावे. राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे ज्यांचा अर्ज अजूनही भरलेला नाही त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन 10 ऑगस्ट 2026 च्या पूर्वी अर्ज करावा असे आवाहनही त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो बघू शकता या पीक विमा योजनेची 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत होती. आता 10 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत करण्यात आलेली आहे. त्यामुळे राहिलेल्या या ठिकाणी ज्यांना पीक विमा भरायचा राहिलेला असेल शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्रे उपलब्ध नव्हती त्यांनी आता या शेवटच्या 10 दिवसामध्ये आपला पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि या योजनेचा लाभ आपण घ्यायचा आहे. चला तर मित्रांनो हा होता अतिशय महत्त्वाचा असा पीक विमा योजनेची मुदत वाढल्याबाबतचा व्हिडिओ. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.